पुढची महत्वाची बातमी बघूया। अमरावतीच्या मेळघाटातल्या 4 शासकीय आदिवासी आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांना अन्नातनं विषबाधा झाल्याच्या घटनेनं खळबळ माजलेली आहे। त्यामुळे मेळघाट पुन्हा एकदा हादरलाय। विद्यार्थ्यांना भोजन देणाऱ्या सेंट्रल किचनच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यानंतर आता थेट आदिवासी विभागाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। मेळघाटात नेमकं काय शिजतंय? 4 आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना विषबाधा, जेवण पुरवणाऱ्या कंपनी विरुद्ध गुन्हे दाखल। आश्रमशाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। धारणी तालुक्यातील टिटंबा येथील आदिवासी आश्रमशाळेतील एकूण 69 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या घटनेनंतर अवघ्या 24 तासात बिजू धावडी, सावलीखेडा आणि सुसरदा येथील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांनाही अन्नातून विषबाधा झाल्याचं समोर आलंय। विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक आहे, त्यांच्या जीवाला कुठलाही धोका नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे। या प्रकरणी टिटंबा आश्रमशाळेचे अधीक्षकांवर त्यांच्यावर खरं तर निलंबनाची कारवाई करण्यात आली, तर मुख्याध्यापकांना शोकॉज नोटीस बजावण्यात आली आहे। सेंट्रल किचनमधूनच तब्बल 8 आश्रमशाळांना अन्न पुरवठा केला जातो। निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा गंभीर आरोप केला जातोय। त्यामुळे सेंट्रल किचनमधील जेवणाचा पुरवठा सध्या थांबवण्यात आलाय। विषबाधेचं नेमकं कारण शोधण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभागातर्फे आश्रमशाळेतील अन्न आणि पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी नमुने घेण्यात आले। त्यामुळे नागरिक आणि पालकांनी अन्य अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी केलंय। जितने भी बच्चे बीजू दावड़ी आश्रमशाला में जिनको भी दिक्कत गिरी थी, उन सब का उपचार करके उनको स्कूल वापस भेज दिया गया, सबको डिस्चार्ज कर दिया गया। सबकी कंडीशंस नॉर्मल थी। और अभी सावली खेड़ा में जहाँ पे हम खड़े हैं वहाँ पे भी सभी बच्चे जो हैं सादरा बर्डी पीएससी में सब नॉर्मल कंडीशन में है। मेरा पालकों से, बच्चों से और सभी नागरिकों से यही अनुरोध है कि अफवाहों पे बिल्कुल भी भरोसा मत करें और पैनिक जैसी कंडीशन क्रिएट मत करिए। ये हमारे आश्रमशाला के हमारे आदिवासी बच्चों की बात है। धारणी तालुक्यातील टेंभली या गावात या वर्षीपासून पहिल्यांदा सेंट्रल किचनची व्यवस्था करण्यात आली आहे। या सेंट्रल किचनमधून विद्यार्थ्यांसाठी सकाळचं आणि रात्रीचं जेवण पुरवलं जातं। टेंभली गावासह टिटंबा, खरी, चिखली, कुटंगा, सावलीखेडा आणि बिजू धावडी या गावांमधील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी याच सेंट्रल किचनमध्ये स्वयंपाक तयार होते। पुणे जिल्ह्यातील रेसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला शासनाच्या वतीनं सेंट्रल किचनचं कंत्राट दिलं होतं। आता मात्र सेंट्रल किचनच्या मालकाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। अन्न व सुरक्षा मानके अधिनियम 2006 च्या कलम 59(2)59(3) व कलम 56 प्रमाणे गुन्हा एकूण 6 आरोपितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। सेंट्रल किचनमध्ये यामध्ये भ्रष्टाचार झालाय। यामध्ये आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा देखील सहभाग असल्याचा दावा आदिवासी समाजाच्या नेत्यांनी केलाय। त्यामुळे या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि आदिवासी मंत्री अशोक उईके यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा अर्जुन युवनाते यांनी दिलाय। या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो का या प्रकारावर एसआयटी गठीत झाली पाहिजे आणि या आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण अमरावती विभागातील किंवा महाराष्ट्रातील तरुण त्यांच्या घरावर मोर्चा काढल्याशिवाय आता राहणार। आदिवासी मंत्री अशोक उईके यांचे एवढं दुर्लक्ष कसं आहे हे समजत नाही। अन्न पुरवठा करणारी कंपनी ही एकच आहे, त्यामुळे त्या कंपनीसोबत मंत्र्यांचे लागेबांधे आहे काय? त्यामुळे या कंपनीवर कारवाई होत नाही का? असे अनेक प्रश्न आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केलेत। मंत्री महोदय एवढे दुर्लक्षित कशा ते समजत नाही आणि मंत्री महोदय तिथं असताना सुद्धा कारवाई करत नाही। त्याच्या मागचं नेमकं हा जो काही खाद्य पुरवठा होतो तो एकाच कंपनीकडून होतं आणि ह्या कंपनीचे लागेधरे मंत्र्यासोबत नेमके काय आहे त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई होत नाही का? फौजदारी जर कारवाई संबंधित कंपनीवर झाली नाही, जो अन्न पुरवठा करतं त्याच्यावर जर कारवाई झाली नाही तर 29 तारखेला आम्ही तिथल्या प्रकल्प अधिकारी जे बसतात पीओ तिथे त्याच्यावर आम्ही घेराव टाकल्याशिवाय राहणार नाही। या प्रकरणी धारणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। अन्न आणि औषध विभागानं याची दखल घेतली आहे। आम्ही कठोर कारवाई करू। किचन डिसेंट्रलायझेशन करण्याची गरज आहे। आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे।
एक सेंट्रलाइज किचनमध्ये जर काही वीजबाधा झाली तर हजारो विद्यार्थ्यांचा जीव जाऊ शकतो किंवा त्यांना वीजबाधा झाली तर त्याचे परिणाम होऊ शकतात. त्यामुळं डिसेंट्रलाइज किचनची व्यवस्था करा अशी मागणी आहे. आमचे आदिवासी मंत्री विभागाचे मंत्री श्री अशोक उईके तिकडे जाऊन आले आहेत. मी सुद्धा रात्रभर जागून त्यांची पूर्ण दखल घेतलेली आहे. त्यांचा पूर्ण औषधोपचार केला आणि त्यांना कुठलाही मुलगा या ठिकाणी यातनं मृत्युमुखी पडणार नाही किंवा दगावणार नाही याची काळजी घेतली आणि आता सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. माननीय मंत्री महोदय कल दौरे पे थे तो उन्होंने अस्पताल में भी जो बच्चे एडमिट थे उनसे बातचीत की. जो वहाँ के जो डॉक्टर है वहाँ पे उनसे भी बातचीत की उन्होंने और उन्होंने अच्छी तरीके से डॉक्टर को देखभाल करने के लिए कहा है. और स्कूल पे जाके उन्होंने जो पूरे वहाँ की व्यवस्था है उसका उन्होंने देखा और सूचना दी उन्होंने कि इसके आगे ऐसा होना नहीं चाहिए और स्वच्छता के बारे में उन्होंने सूचना दी है. जेवणासारख्या गंभीर विषयात अशी काय दिरंगाई केली गेली यावर का दुर्लक्ष केलं गेलं, यामुळे पुढे अशा घटना होणार नाही याची खबरदारी सरकार आणि संबंधित शाळा प्रशासन कशा प्रकारे घेईल हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.